प्राईम टाइम लाईव्हची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। येत्या जुलैमध्ये राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक होती आणि त्या दृष्टीने भाजपकडून मतांची जुळवाजुळव करणं सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून एनडीएच्या घटक पक्षांशी भाजपने चर्चाही सुरू केलेली आहे। या निमित्त 29 मार्चला दिल्लीत पंतप्रधानांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रमही ठेवलाय। या स्नेहभोजनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नसल्याचं आता जवळपास नक्की झालंय। उलट राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करून भाजपच्याच नेत्यांनी मातोश्रीवर चर्चा करायला यावं अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत मांडली। एवढंच नाही तर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं नाव जर राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी निश्चित होत असेल तर त्याला शिवसेनेची हरकत नाही असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय। हमारी भूमिका ऐसी है कि जो सक्षम उम्मीदवार होगा, राष्ट्रपति पद सर्वोच्च पद है, संवैधानिक पद है, तीन जो हमारे रक्षा दल के प्रमुख भी होता है, देश और अंतर्राष्ट्रीय मामले में वो जानकार हो, ऐसे अगर कोई व्यक्ति सामने आते। लेकिन हमने सुना है कि मोहनराव भागवत जी का नाम चल रहा है। अगर मोहनराव भागवत जी का नाम चल रहा है तो मुझे लगता है ठीक चल रहा है। भारतीय जनता पार्टी ने उस नाम पर अगर विचार करती है तो उद्धव जी से बात होनी चाहिए। उद्धव जी मुंबई में बैठे हैं। अगर आप हमारा समर्थन चाहते हैं किसी नाम के ऊपर राष्ट्रपति पद के लिए तो जरूर मुंबई में आइए और उद्धव जी से बात करिए। मुंबईत या आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी म्हणून चर्चा करा असं थेट जे आवाहन आहे ते संजय राऊत यांनी केलेलं आहे। राष्ट्रपती पदासाठी जर मोहन भागवतांचं नाव सुचवलं जात असेल तर त्या संदर्भात शिवसेना चर्चा करायला तयार आहे असं देखील संजय राऊत म्हणतात। मात्र राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीचं मतांचं गणित नेमकं कसं असतं, भाजपला यासाठी शिवसेनेची कशी गरज आहे हे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्याच्या लोकसंख्येनुसार मतांचं मूल्य ठरवलं जातं। एका खासदाराच्या मताचं मूल्य 708 इतकं असतं आणि महाराष्ट्रातल्या आमदारांच्या एका मताचं मूल्य 175 इतकं आहे। आणि याचाच विचार करून जर शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर शिवसेनेचे लोकसभेचे 18 आणि राज्यसभेचे 3 खासदार आहेत आणि एकूण 21 शिवसेनेचे खासदार आहेत। त्यामुळे 21 गुणिले 708 हे जर गणित आपण केलं तर त्याचा आकडा जवळपास 14,868 मतांपर्यंत जातोय आणि सेनेचे जे विधानसभेचे आमदार आहेत ते 63 आहेत। 63 आमदारांच्या प्रत्येकी 175 मतांचं जर मूल्य आपण पाहिलं तर ते 11,025 इतकं होतं। म्हणजे एकूण शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांचं जर मूल्य आपण मतांचं पाहिलं तर ते जवळपास 26,000पर्यंत जाते। 25,893 इतकं मूल्य शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांचं आहे आणि त्यामुळेच ही सगळी मतं आपल्याच राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मिळावीत असा भाजपचा एकंदरीतच विचार आहे।